are taking undue advantages and need to plug Please loopholes, and conclude. we have to learn the defects in my implementation of ENAM. No doubt, not only me but the entire House will agree with me that agricultural markets reforms are the need of the Thank hour you. to benefit all the small and marginal farmers, having about 90% of the total farmers in our country, and their overall interests must be protected with the aim of this bill. With these words, I would like to conclude my speech, sir. Thank Thank you, you. sir. श्री S.T. हसन साहब, डॉक्टर कहाँ हसन? अच्छा प्लीज डॉक्टर साहब। थैंक यू सर। मैं आपका शुक्रगुजार हूँ, आपने मुझे बोलने का मौका दिया। सर, मैं आपका ध्यान ख़ास तौर से अपने कृषि मंत्री जी का ध्यान दिलाना चाहता हूँ कि अभी आपने कहा कि किसान मंडी का बाद है। हमें नज़र नहीं आता किसान कहीं भी इस वक्त मंडी का बाद है कि हमारे प्रदेश से मुरादाबाद से लेके हापुड़, गाज़ियाबाद, अमरोहे से डेली सब्जी दिल्ली में आती है। मुरादाबाद का किसान काशीपुर में जाके अपना गेहूं बेचता है और मुरादाबाद का किसान करनाल में, पंजाब में जाके अपना धान बेचता है। तो मैं ये कहना चाहता हूं कि ये मिसलीडिंग स्टेटमेंट आखिर पार्लियामेंट के अंदर क्यों दिया गया। किसान के बारे में कहा जाता है कि हम बहुत कुछ कर रहे हैं, हमने किसान की आय दुगनी कर दी है। सुनते सुनते हमें बहुत दिन हो गए। पिछले बजट सेशन में हमने सुना था कि किसान की थाली सस्ती हो गई, गरीब आदमी की थाली सस्ती हो गई। मैं आपसे और पूरे सदन से कहना चाहता हूं कि थाली के अंदर प्रोड्यूस किसका होता है? सब किसान का होता है। जब किसान का प्रोडक्शन इतना सस्ता हो गया है तो आय दुगनी कैसे हो गई? क्या यह भी एक जुमला है? आपने प्राइस राइज के लिए कुछ नहीं किया। आपने कॉर्पोरेट के हाथ में किसान का प्रोड्यूस दे दिया। अनलिमिटेड स्टॉक कर सकता है, वो फसल के ऊपर वो स्टॉक करेगा और उस वक्त गरीब आदमी जो 20 रुपए किलो आटा खरीदता है 6 महीने के बाद वही कॉर्पोरेट उसको 50 रुपए किलो का आटा खरीदवाएंगे। कि वही शेयर सिस्टम हो जाएगा, वही सट्टा बाजार हो जाएगा कि किसान के ऊपर इतना भारी टैक्स, इतना भारी बोझ पड़ेगा और ख़ासतौर से गरीब आदमी के ऊपर कितना भारी बोझ पड़ेगा। मैं आपसे कहना चाहता हूं कि आपने बहुत बातें कही, बड़ी बड़ी बातें हुई, अपनी पीठ भी थपथपाई, लेकिन किसान आत्महत्याएं क्यों कर रहा है? अभी महोबा में, बांदा में, झांसी में कितने किसानों ने आत्महत्या करी। आखिर उनकी भी तो वजह देखिए। मेरा आपसे रिक्वेस्ट है कि कम से कम किसान की लागत को कम करने की कोशिश करिए। आपने डीजल के दाम 5 महीने में 15 से 20 रुपए बढ़ा दिए, खाद के दाम बढ़ा दिए, लागत तो कम करी नहीं। और किसान की जितनी भी जो प्रोड्यूस करता है उसकी कीमतें जो हैं वो कम हो रही हैं। तो मेरा आपसे यही दरख्वास्त है। अभी बताया गया कि कटाई की मशीन बड़ी मुश्किल से सारे क्षेत्रों में गई। इससे इस बिल का क्या लेना देना है? जिस वक्त कटाई हो रही थी, कंबाइन आ रही थी, उस वक्त लॉकडाउन हुआ था। लॉकडाउन की वजह से रुकी हुई थी, वरना तो पंजाब की मशीनें, हरियाणा की मशीनें तो हम उत्तर प्रदेश में कटाई करती हैं। इससे कोई लेना देना नहीं था। मेरी आपसे यही दरख्वास्त है कि कम से कम एमएसपी के ऊपर जो एमएसपी का जो आपने कोई जिक्र नहीं किया, और एमएसपी पे जो हम आज किसान जितना भी दे रहे हैं, सरकार को हम लेवी दे रहे हैं, उसमें सिर्फ 20% किसान देते हैं और उसमें भी 20 रुपए से उत्तर प्रदेश में लेबर वो लिया जा रहा है, जबकि प्रेस्क्राइब 5 रुपए है। और 1 किलो भट्टा 50 किलो के बोरे के ऊपर काटा जा रहा है। तो उस एमएसपी को कंट्रोल करिए। इतना पैसा किसान का वैसे ही फालतू जा रहा है। इसलिए मेरी आपसे यही दरखास्त है कि कम से कम कारपोरेट को इसके अंदर मत डालिए। अगर ये लोग आ गए तो किसान और ख़ास तौर से आम जनता, उसके क्या हालात होंगे। जिस वक्त फसल निकल जाएगी, 2-4 महीने गुजर जाएंगे, उस वक्त अपनी मर्जी से ये उसके भाव को तय करेंगे। मेरा आपके माध्यम से सरकार से यही गुजारिश है कि किसान की आय तो आप बढ़ाएं, लेकिन किसान की लागत कम करने की कोशिश की जाए। और लागत कम होने के बाद ही किसान को प्रॉस्पेरस हम मान सकते हैं। और जब किसान प्रॉस्पेरस होगा तो देश प्रॉस्पेरस होगा,
समाजवादी पार्टी और हमारे नेता अखिलेश यादव जी और हम सब लोग इस बिल का पुरजोर विरोध करते हैं। थैंक यू सर। श्री सुनील तत्कळी। अध्यक्ष महोदय, कृषी क्षेत्राशी निगडीत असलेल्या या बिलांच्या बाबतीमध्ये ज्या नेतृत्वाने या देशातली पहिली 75,000 कोटी रुपयाची स्वातंत्र्यानंतरची कर्जमाफी केली, शेतीमालांच्या दृष्टिकोनातून आयात आणि निर्यात या धोरणाच्या बाबतीमध्ये योग्यपैकी निर्णय घेतले, ते जाणते राजे असलेल्या शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने या बिलावरती मला या ठिकाणी बोलण्याची संधी मिळते. एकेकाने मेलोवरती आयात करत या देशातल्या लोकांची भूक भागवण्याचा प्रयत्न त्या कालावधीमध्ये केला गेला, परंतु हा देश स्वावलंबी बनला पाहिजे कृषी उत्पन्नाच्या क्षेत्रामध्ये, ही भूमिका या देशामध्ये सातत्याने घेतली गेली. जय जवान जय किसानचा नारा देत या देशातल्या कृषी क्षेत्राला 60-70% या देशातली जी काही जनता शेतीशी वृत्ती अवलंबून आहे, या शेतकऱ्यांना अधिक आधार देण्याचा प्रयत्न केला अनेक वर्षामध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी झाला. पणनसारखं एक खातं या राज्यामध्ये देशामध्ये निर्माण करणारं महाराष्ट्रासारखं सरकार ठरलं आणि कापूस कपाशीचं उत्पादन मोठ्या प्रमाणावरती झाल्याच्या नंतर हजारो कोटी रुपयाचा तोटा सहन करत कापूस एकाधिकार योजना राबवणारं देशातलं पहिलं राज्य म्हणून महाराष्ट्र सरकारने त्या कालावधीमध्ये केलेलं काम निश्चितपणाने आपल्याला पाहायला मिळालं. आज आपण काय पाहतो, निर्यातमध्ये जगाच्या गहू, तांदूळ, साखर यामध्ये आज क्रमांक 1 आणि 2 क्रमांकावरती पोचलेल्या या देशामध्ये आज निर्यातीच्या बाबतीमध्ये ज्या पद्धतीने धोरणं घेतली जाते आहेत, याच्याबद्दलची वेगवेगळी शंका त्या ठिकाणी अध्यक्षांमध्ये निर्माण होते. कांद्याची निर्यात बंदी करत असताना ते आज कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यामध्ये कांदा पाणी आणण्याचं पाप या सरकारच्या माध्यमातून ज्यावेळेला केलं जातं, त्याला लासलगाव सारखी कृषी उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रामध्ये नव्हे, देशामध्ये नव्हे, तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये आज मोठ्या प्रमाणावरती कांदा त्या ठिकाणी देते आहे. त्याच बाजार समितींच्या वरती कुठंतरी नियंत्रण आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आहे. पुण्याची बाजार समिती असेल, बेदाणे आणि हळदचं उत्पादन करणारा सांगलीचा परिसर असेल, या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत शेतकऱ्यांना कुठेतरी आधारभूत किंमत त्या ठिकाणी मिळत होती. आज 2004 ते 2014च्या कालावधीमध्ये आधारभूत किमतीवरती प्रचंड प्रमाणावरती वाढ करत आदरणीय पवार साहेबांनी या देशातल्या शेतकऱ्यांना एक आधार देण्याचा प्रयत्न केला. आज भांडवलदारांच्या हातामध्ये सारे काही सूत्र हातामध्ये दिले जात, शेतकऱ्यांच्या शेतीमालाला नेमका भाव नक्की मिळणार आहे की नाही याच्याबद्दलची शंका त्या ठिकाणी निर्माण होते आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वरती आज त्या ठिकाणी अडचणी निर्माण करण्यापेक्षा आज याच्या ठिकाणी आम्हाला अपेक्षा होती की महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या सरकारने आज करोनासारख्या संकटामध्ये आर्थिक मोठ्या प्रमाणात संकट निर्माण झालेलं असताना सुद्धा 40,000 कोटी रुपयाची कर्जमाफी त्या ठिकाणी दिली. म्हणून शेतकऱ्यांना एक ठिकाणी प्रोत्साहित करण्याचं काम केलं जात असतानाच शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या बाबतीमध्ये नेमकं काय म्हटलं जाणार आहे याच्याबद्दलची शंका त्या ठिकाणी अध्यक्षांमध्ये निर्माण होते आहे. भांडवलदार मोठ्या प्रमाणावरती आज शेतीमालाची खरेदी करतील, नगण्य दराने त्या ठिकाणी खरेदी करतील, त्याला संरक्षण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कायद्याच्या मार्फत जे होतं ते आज पूर्णपणाने कुठेतरी गेल्यासारखं चित्र निर्माण होतं आहे. आज अशी व्यवस्था आहे, देशामधला कुठल्याही राज्यामध्ये उत्पादित झालेला माल देशामध्ये नव्हे तर जगाच्या पाठीवरती आज आपण देतो आहोत. म्हणून काय फारसं काही नवीन त्या ठिकाणी केलं अशातला काय भाग नाही. आज उलट आर्थिकदृष्ट्या संकटात आलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून काही घोषणा जर काही त्या ठिकाणी झाल्या असत्या तर मला निश्चितपणे त्या ठिकाणी काहीतरी म्हणता आलं असतं. आज आपल्या मार्फत मी एवढीच विनंती करतोय की कांद्याची निर्यात बंदी थांबवावी. आज JNPTचं बंदर जे माझ्या रायगड जिल्ह्यामध्ये आहे, हजारो कोटी रुपयाचं कित्येक लाख टन त्या ठिकाणी कांदा सोडून त्या ठिकाणी पडतोय. आज या अध्यादेशाच्या मार्फत या ठिकाणी बोलत असतानाच कांद्याच्या वरती निर्यात बंदी करण्याचं जे काही पाप सरकारने केलेलं आहे ते त्या ठिकाणी पाठीमागे घेतलं जावं. भविष्याच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या हिताची जपणूक करत असतानाच आज त्या हिताची जपणूक नेमकी कशा पद्धतीने घेतली जाईल याचं जर काही धोरण त्या ठिकाणी घेतलं गेलं, त्याला आधारभूत किंमत मिळणार की नाही याच्याबद्दलची शासनकथा या बिलाच्या मार्फत निर्माण होणार आहे. त्याची स्पष्टपणाची भूमिका केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या मार्फत या ठिकाणी जाहीर व्हावी एवढीच अपेक्षा ठिकाणी व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान. जी आंध्रा साहब, फ्रॉम द टॉप. स्पीकर साहब धन्यवाद तुहाडा बहुत बहुत। तुसी किसानी दे 3 बिलों ते बोलण दा मौका दिता।
ਫਾਰਮਰ ਦਾ ਜਿਹੜਾ ਐਗਰੀਮੈਂਟ ਔਨ ਪ੍ਰਾਈਸ ਇੰਸ਼ੋਰੈਂਸ ਐਂਡ ਫਾਰਮਰ ਸਰਵਿਸ ਤੇ ਆਰਡੀਨੈਂਸ 2020 ਲੈ ਕੇ ਆਏ ਆ, ਮੈਂ ਇਸ ਦਾ ਬਹੁਤ ਵੱਡੇ ਤਰੀਕੇ ਦੇ ਨਾਲ ਵਿਰੋਧ ਕਰਦਾ ਹਾਂ। ਅੱਜ ਕਰੋਨਾ ਦੀ ਮਹਾਮਾਰੀ ਦੇ ਵਿੱਚ ਜਿੱਥੇ ਕਿਸਾਨ ਨੇ ਸਾਰੇ ਦੇਸ਼ ਨੂੰ ਅੰਨ ਦਿੱਤਾ, ਕਿਸਾਨ ਦੇ ਵੱਲੋਂ ਭੰਡਾਰ ਕੀਤਾ ਅੰਨ 80 ਕਰੋੜ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਖਵਾਇਆ ਗਿਆ, ਅੱਜ ਉਹ ਕਿਸਾਨ ਸੜਕਾਂ ਦੇ ਉੱਤੇ ਰੁਲਿਆ ਫਿਰਦਾ ਆ। ਕਰੋਨਾ ਮਹਾਮਾਰੀ ਦੇ ਨਾਲ ਤੇ ਕਿਸਾਨ ਭਾਵੇਂ ਨਾ ਮਰੇ, ਪਰ ਤੁਹਾਡੀ ਇਹਨਾਂ ਬਿੱਲਾਂ ਦੀ ਮਹਾਮਾਰੀ ਦੇ ਨਾਲ ਕਿਸਾਨ ਜ਼ਰੂਰ ਮਰੇਗਾ। ਇਹ ਗੱਲ ਅੱਜ ਤੁਸੀਂ ਨੋਟ ਕਰਕੇ ਲੈ ਦਿਓ। ਕਿਸਾਨ ਦੀਆਂ ਜਥੇਬੰਦੀਆਂ ਸੜਕਾਂ ਦੇ ਉੱਤੇ ਉਤਰੀਆਂ ਨੇ। ਕਿਸਾਨ ਦੀ ਹਾਲਾਤ, ਤੁਸੀਂ ਐਗਰੀਮੈਂਟ ਕਰਨ ਦੀ ਗੱਲ ਕਰਦੇ ਜੇ, 100 ਸਾਲ ਪਹਿਲਾਂ ਚੰਪਾਰਣ ਸੱਤਿਆਗ੍ਰਹਿ ਜਿਹੜਾ ਮਹਾਤਮਾ ਗਾਂਧੀ ਜੀ ਨੇ ਕਿਸਾਨਾਂ ਦੇ ਹੱਕ 'ਚ ਸ਼ੁਰੂ ਕੀਤਾ ਸੀ, ਨੱਥੂ ਰਾਮ ਗੋਡਸੇ ਦੇ ਜਿਹਨੂੰ ਪੂਜਣ ਵਾਲੇ ਲੋਕ ਸੁਣ ਲੈਣ, ਇਹਨਾਂ ਦੀ ਪਾਰਟੀ ਉਦੋਂ ਦੇਸ਼ ਦੀ ਆਜ਼ਾਦੀ ਦੇ ਵਿੱਚ ਕੋਈ ਹਿੱਸਾ ਨਹੀਂ ਸੀ ਪਾਇਆ। ਮੁੱਢ ਬੰਨਿਆ ਸੀ ਕਿਸਾਨਾਂ ਦੇ ਨਾਲ। ਨੀਲ ਜਿਹੜਾ ਪੈਦਾ ਕਰਦੇ ਸੀ ਕਿਸਾਨ, ਅੰਗਰੇਜ਼ੀ ਕੰਪਨੀਆਂ ਨੇ ਫੈਕਟਰੀਆਂ ਵਾਲਿਆਂ ਦੇ ਨਾਲ ਮਿਲ ਕੇ ਕਿਸਾਨਾਂ ਤੇ ਸ਼ੋਸ਼ਣ ਕੀਤਾ ਤੇ ਮਹਾਤਮਾ ਗਾਂਧੀ ਜੀ ਦੀ ਅਗਵਾਈ ਦੇ ਵਿੱਚ ਵੱਡੇ ਅੰਦੋਲਨ ਕੀਤਾ ਗਿਆ। ਉਹ ਕਿਸਾਨ ਜਿਨ੍ਹਾਂ 80% ਆਜ਼ਾਦੀ ਦੇ ਵਿੱਚ ਹਿੱਸਾ ਪਾਇਆ ਹੋਵੇ, ਪਿੰਡਾਂ ਦੇ ਲੋਕਾਂ ਨੇ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੇ 80% ਅਨਾਜ ਪੈਦਾ ਕਰਕੇ ਦੇਸ਼ ਦਾ ਅੰਨ ਭੰਡਾਰ ਭਰਿਆ ਹੋਵੇ, ਜਿਨ੍ਹਾਂ ਨੇ 47 ਤੋਂ ਪਹਿਲਾਂ ਇੱਕ ਸੁਪਨਾ ਵੇਖਿਆ ਹੋਵੇ ਚੰਗੇ ਭਾਰਤ ਦਾ, ਅੱਜ ਉਸ ਕਿਸਾਨ ਦੇ ਹੱਥ ਦੇ ਵਿੱਚ ਐਗਰੀਮੈਂਟ ਦੇ ਨਾਂ ਦੇ ਨਾਲ ਠੂਠਾ ਫੜਾਉਣ ਜਾ ਰਹੀ ਹੈ ਇਹ ਬੀਜੇਪੀ ਸਰਕਾਰ। ਮੈਂ ਇਸ ਬਿੱਲ ਦੀ ਘੋਰ ਵਿਰੋਧਤਾ ਕਰਦਾ ਹਾਂ। ਇਹ ਉਹ ਕਿਸਾਨ ਹੈ ਜਿਹਨੂੰ ਤੁਸੀਂ ਐਗਰੀਮੈਂਟ ਕਰਨਾ ਚਾਹੁੰਦੇ ਜੇ। 42.4% ਖੇਤੀ ਉਤਪਾਦਾਂ ਦੇ ਨਾਲ ਲੋਕਾਂ ਦਾ ਢਿੱਡ ਭਰਦਾ ਆ। ਚਾਹੇ ਘਰੇਲੂ ਉਤਪਾਦਨ ਖੇਤੀ ਦੇ ਵਿੱਚ ਇਹਦਾ ਹਿੱਸਾ 16% ਹੈ, ਪਰ 50% ਤੋਂ ਵੱਧ ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਰੁਜ਼ਗਾਰ ਦਿੰਦਾ ਆ। ਇਹ ਕਿਸਾਨ ਦੀ ਹਾਲਤ ਇਹ ਆਈ ਹੈ। ਸਮੇਂ ਨੇ ਕਿਸਾਨ ਦੇ ਨਾਲ ਸਾਥ ਨਹੀਂ ਦਿੱਤਾ। 3-4 ਰੁਪਏ ਮਜ਼ਦੂਰੀ ਹੁੰਦੀ ਸੀ 70-71 ਦੇ ਵਿੱਚ, ਉਹ 3